नमस्कार, मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार. आज आपण बघणार आहोत की 45 वर्षानंतर आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करू शकतो का? आणि जर ते सुरू करायचं असेल, तर ते कशाप्रकारे सुरू करावं? याच्याबद्दल छोटीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. तर आपण सुरू करूया की 45 वर्षानंतर आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं हे का गरजेचं आहे? तुम्हाला माहिती आहे का, की एजिंग ही प्रोसेस आहे. पण आपण ती स्लो डाउन करू शकतो आणि हे आपल्या हातात आहे आणि तेच स्ट्रेंथ ट्रेनिंगने पॉसिबल आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही घरच्या घरीही करू शकता, पण त्यासाठी तुम्ही समजून घेतलं पाहिजे, की ते का गरजेचं आहे. असे काही आकडे आहेत संशोधनानुसार, की 30शी नंतर प्रत्येक दशकाला 3 ते 5% एवढा मसल लॉस होतो आणि जेव्हा आपण 45 प्लस जातो, तेव्हा तर 5 ते 7% प्रत्येक दशकाला मसल लॉस होतो. ह्याच्यामुळे काय होतं, की मसल्स हे आपले जे सांधे आहेत, त्याला ते मूव्हमेंट देतात. ओके. आता जेव्हा मसल लॉस होतोय, तेव्हा सांध्यांचे जे सो ह्याच्यामुळे काय होतंय, की पडण्याची शक्यता जास्त होतेय. त्याच्यानंतर फ्रॅक्चरचे चान्सेस जास्त होतात. बॅलन्स हा आपला कमकुवत होतो. हे सगळी कारणे जी आहेत, ती तुम्हाला ओव्हरकम करायची असतील, तर आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. कारण का स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे बॅलन्स सुधारतो. मसल लॉस जो आहे, तो आपण ओव्हरकम करू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला फॅट कंट्रोल करायला पण स्ट्रेंथ ट्रेनिंग मदत करतं. पहिला एक्सरसाइज आहे सिट टू स्टँड. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक मागे चेअर ठेवायची आहे आणि चेअरवर बसून उठायचं आहे. तर हे आपल्या मांडीच्या स्नायूंसाठी खूप चांगला एक्सरसाइज आहे. हा एक्सरसाइज तुम्हाला 10 वेळासाठी करायचा आहे. एक्सरसाइज आहे वॉल पुशअप्स. ह्याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात भिंतीवर ठेवायचे आहेत आणि आपल्याला हळूहळू पुढे जायचं आहे आणि मागे. हे तुम्हाला 10 वेळासाठी करायचं आहे. एक्सरसाइज आहे काफ रेजेस. ह्याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू टाचा वर उचलायचे आहेत आणि खाली घ्यायचे. परत टाचा वर उचलायचे आहेत आणि खाली करायचे. हे तुम्हाला 10 वेळेसाठी करायचं आहे. याच एक्सरसाइजमध्ये तुम्ही हातामध्ये वेट्स किंवा 1 लिटरची बॉटल पकडू शकता आणि सेम एक्सरसाइज तुम्ही प्रोग्रेशनसाठी करू शकता. 10 वेळासाठी तुम्हाला करायचं आहे. पुढचा एक्सरसाइज आहे मिनी लंजेस. याच्यासाठी आपल्याला खुर्चीचा आधार घ्यायचा आहे आणि पुढचा पाय वाकवून हळूहळू खाली जायचं आहे आणि वर यायचं आहे. बस. हा एक्सरसाइज ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे त्यांनी सुरुवातीला नाही केलं तरीही चालेल, पण हा खूप छान एक्सरसाइज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोग्रेशन करू शकता. शोल्डर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण डंबेल्सने एक्सरसाइज करायच्यात. घरात एक्सरसाइज करताना तुम्ही 1-1 लिटरच्या बॉटलही पकडू शकता आणि जसं तुम्हाला प्रोग्रेशन करायचं आहे त्याने हळूहळू तुम्ही 1 ते 2 लिटर असं बॉटलचं वेट वाढवू शकता. तर आपण हे शोल्डर आणि अप्पर बॅक एक्सरसाइजेस सुरू करूयात. आता फर्स्ट आहे फ्रंट रेजेस. हे 10 वेळा करायचं आहे. सेकंड एक्सरसाइज आहे साइड रेजेस. हे आपल्याला 10 वेळा करायचं आहे. थर्ड एक्सरसाइज बायसेप कर्ल्स 10 टाइम्स. एक्सरसाइज आहे ट्रायसेप कर्ल्स. हे तुम्हाला 10 वेळासाठी करायचे आहेत. आमचे एक 50 इयर्स ओल्ड पेशंट आहे जे वेस्टिब्युलर बॉलवर बसून स्ट्रेंथ ट्रेनिंग करत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचे कोर पण एंगेज होत आहेत आणि ॲट द सेम टाईम स्ट्रेंथ पण वाढते आहे. असे ऑनलाईन आणि ऑफलाईन सेशन्स आपण कंडक्ट करत असतो. एक्सरसाइजेस तुम्हाला दाखवलेले आहेत ते तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा करायचे आहेत. एका संशोधनानुसार असंही सिद्ध झालेलं आहे, की हे जर एक्सरसाइजेस तुम्ही छान एक 7 ते 8 आठवडे केलेत,
तर तुम्हाला नक्कीच तुमच्या स्ट्रेंथमध्ये फरक दिसेल. हे एक्सरसाइजेस तुम्ही कंटिन्यूअस वर्षानुवर्ष करत राहिला तर आपण 10 ते 12% मृत्यूचा धोका आहे तो कमी करू शकतो. याचबरोबर हे एक्सरसाइजेस बरोबर डाएटही गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. ते तुम्ही कंटिन्यू करा. 8 तासाची छान झोप घ्या आणि वय हे जस्ट एक नंबर आहे असं म्हणतात आणि ते खरंच आहे. त्यामुळे तुम्ही छान हे एक्सरसाइजेस करा आणि स्वतःमध्ये ताकद वाढवा आणि फिट राहा. असेच व्हिडिओ जर तुम्हाला वेगवेगळ्या हेल्थ रिलेटेड व्हिडिओज जाणून घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा.